नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, तुम्ही पण एक शेतकरी आहात व पीएम किसान योजनेचा जो 17 हप्ता भेटणार आहे त्याची वाट बघत आहात आणि असे भरपूर शेतकरी आहेत त्यांना माहित झालेला आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा 17 हप्ता किती तारखेला भेटणार आहे आणि तोच हप्ता आपण किती तारखेला भेटणार आहे या व्हिडिओ मध्ये पण बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, सर्वात ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत व महाराष्ट्र शासनाकडून ज्या अपडेट आलेल्या आहेत आणि भरपूर शेतकरी असे आहेत मित्रांनो त्यांना 16 हप्ता भेटला नाही व ते शेतकरी 17 हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत किंवा नाही राहणार आहेत याविषयी सर्वात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे व त्या शेतकऱ्यांसाठी काय काय प्रोसेस नवीन करायची आहे सर्व माहिती आपण A to Z लाईव्ह या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, एक पोस्टर बघू शकता तुम्ही इथं दिलेला आहे, फक्त एकच दिवस बाकी आहे जो 17 हप्ता आहे तो 18 जून 2024 रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडणार आहे। आता मित्रांनो, इथे लोकेशन दिलेलं आहे वाराणसी उत्तर प्रदेश पासून चालू होणार आहेत। आता जो महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जो 17 हप्ता आहे तो किती तारखेला पडणार आहे हे पुढे आपण बघणारच आहोत। पण मित्रांनो, काही नियम व अटी व काही नवीन प्रोसेस देण्यात आलेले आहेत। तर भरपूर शेतकरी असे होते की त्यांना 16 हप्ता भेटला नाही आणि भरपूर शेतकऱ्यांचा 16 हप्ता पेंडिंग मध्ये राहिला। याच्या मागचे कारण काय हे आपण पुढे बघणार आहोत। तर मित्रांनो, त्या अपडेटसाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी यांच्या ऑफिशियल पोर्टलवरती यायचं आहे। आता इथे खाली जर आलं, आता भरपूर आपण व्हिडिओ बनवले, त्याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलंय जर तुम्हाला 17 हप्ता पाहिजेच असेल तर ह्या प्रोसेस तुम्हाला फॉलो करायच्या आहेत। मित्रांनो, कोणतीही प्रोसेस न चुकता तुम्ही पेंडिंग मध्ये ठेवायचे नाही आणि घर बसल्या या प्रोसेस मोबाईलवरून पण तुम्ही करू शकतात। तुम्हाला फक्त यांच्या pmkisan.gov.in या वेबसाईट वरती जायचं आहे। आता इथे बघू शकतात, सर्वप्रथम मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला ई-केवायसी करणं हे गरजेचं आहे। भरपूर असे शेतकरी आहेत मित्रांनो त्यांची ई-केवायसी पहिले झालेलं आहे, पण एखाद्या वेळेस काही शेतकरी केवायसी जी असते आपली एखादं नवीन बँक अकाउंट ओपन केल्यावर त्या बँक अकाउंटला सीडिंग होते, त्यामुळे जो तुमचा हप्ता आहे बँकेचा तो तुमचा बँक अकाउंट आणि आधार नंबर मिसमॅच म्हणून तो हप्ता पेंडिंग मध्ये राहतो। याचं 100% कारण भरपूर शेतकऱ्यांचं हेच आहे की त्यांना 17 जो हप्ता आहे तो यामुळेच भेटला नाही। तर मित्रांनो, तुम्ही जर बँक अकाउंट काही ओपन केलं नवीन तर तुमचं पहिले आधार ज्या बँक खात्याला लिंक होतं तेच तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे, व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून नवीन फार्मर रजिस्ट्रेशनला पण इथं अप्लाय करू शकतात। आता इथं स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन, तर मित्रांनो तुम्ही जर इथून रजिस्ट्रेशन केलं तुमचं स्टेटस पेंडिंग मध्ये आहे किंवा प्रोसेस मध्ये आहे किंवा कंप्लीट झालेलं आहे तुम्हाला या ऑप्शन वरती बघायला भेटतं। मित्रांनो, आता मित्रांनो भरपूर जणांचं काही ना काही अपडेट राहतं। इथं अपडेशन ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर, इथं नावामध्ये बदल, काही चुकी, बँक अकाउंट नंबर चुकीचा टाकला किंवा IPSC जो कोड आहे तो चुकीचा टाकला किंवा तुमची जी FTO प्रोसेस पेंडिंग मध्ये पडते या कारणामुळे पडते आणि इथून तुम्ही त्याचं सोल्युशन करू शकतात। आता इथं कनो युअर स्टेटस, तुम्ही इथं जर अपडेट केलं तर तुमचं स्टेटस इथं कोणत्या प्रोसेस मध्ये आहे ते तुम्ही इथं चेक करू शकतात। आणि मित्रांनो, सोबतच इथं हे नवीन ऑप्शन आलेलं आहे। आता या ऑप्शन मध्ये भरपूर शेतकरी 17 हप्त्यासाठी पात्र आहेत का नाही या ऑप्शन वरती क्लिक करून तुमचा आधार नंबर टाकून तुम्ही चेक करू शकतात। आता इथं बेनिफिशियरी लिस्टचं एक ऑप्शन दिसतंय मित्रांनो, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणते कोणते शेतकरी पात्र आहेत त्याची लिस्ट काढू शकतात। त्या यादीनुसार मित्रांनो ज्यांचे पण काही पेंडिंग मध्ये डॉक्युमेंट आहे, केवायसी पेंडिंग आहे, त्यांचे नाव या यादीत येतात आणि सोबतच जे 17 हप्त्यासाठी पात्र राहणार आहेत शेतकरी त्यांचे पण या यादीमध्ये नाव भेटून जाते तुम्हाला। आता भरपूर शेतकऱ्यांचं नेम करेक्शन ॲज पर आधार, तर हे एक नवीन ऑप्शन दिलेलं आहे। तर यामुळे मित्रांनो जे FTO प्रोसेस मध्ये अटकलेले पैसे आहेत तर ते पैसे रिलीज करण्यासाठी हे आधारचं जे ऑप्शन आहे ते आलेलं आहे। म्हणजेच मित्रांनो तुमच्या 7/12 वरती आणि आधार कार्ड वरती जो नाव असतं तुमचं किंवा स्पेलिंग मिस्टेक असते ते तुम्हाला इथून सर्व शेतकऱ्यांना करेक्शन करून घ्यायचे आहे। भरपूर शेतकरी त्याच्यामुळेच जो पीएम किसान योजनेचा लाभ आहे तो घेऊ शकत नाही। मित्रांनो, ह्या काही प्रोसेस होत्या आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या, तर ह्या पूर्ण प्रोसेस मित्रांनो तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा। हे तुम्ही घर बसल्या पण करू शकतात, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही। तर मित्रांनो, ही प्रोसेस फॉलो केल्यानंतर तुमचा जो 100% पीएम किसान योजनेअंतर्गत जे प्रॉब्लेम येतात त्या प्रॉब्लेम वरती तुम्हाला सोल्युशन भेटणार आहे। मित्रांनो, आता इथे बघू शकता मित्रांनो, हॉनरेबल प्राईम मिनिस्टर विल बी रिलीज द 70th इन्स्टॉलमेंट पीएम किसान स्कीम ऑन 18 जून 2000
आता इथं 2024 म्हणजे 2024 असं देण्यात आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे सर्व जे शेतकरी आहेत महाराष्ट्र किंवा बाहेरच्या इतर राज्यातले, त्यांना जो पीएम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 18 जून रोजी तुमच्या खात्यावरती बघायला भेटणार आहे. आता मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला ई-केवायसी मॅन्डेटरी आहे. ई-केवायसी करणं गरजेचं आहे. जे पण शेतकरी व्हिडिओ बघत आहेत त्यांनी जर ई-केवायसी केले नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. घर बसल्या मोबाईलवरती पण करू शकता. इथं बघू शकतात OTP बेस पण केवायसी होत आहे. आणि जर तुम्ही OTP बेस केवायसी नसेल केली तर तुम्ही जवळच्या CSC सेंटरवरती जायचं आहे आणि केवायसी करून घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही अपडेट होती आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची. ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांमध्ये पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा, त्यांना पण याचा फायदा होईल. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व Instagram पेजला पण फॉलो करू शकतात. आणखी अपडेट मित्रांनो तुम्हाला जर पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता तुम्ही. सर्वच्या लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.